जय हिंद मित्रांनो, आज आपण एक स्पेशल गेस्ट सोबत आहोत जे की NDAचा रिझल्ट लागलेला आहे नुकताच आणि त्यामध्ये ऑल इंडिया रँक 171 171 त्यांची आलेली आहे. अशा आपल्यासोबत नीरज प्रवीण आव्हाड, आपल्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील या गावचे मूळ रहिवासी असलेले नीरज यांचा आज आपण पॉडकास्ट घेणार आहोत. मित्रांनो, यामध्ये NDAचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्या गोष्टी आवश्यक असतात त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊयात. तर नमस्कार नीरज. नमस्कार. सर्वप्रथम तुमचा परिचय तुम्ही द्या. तर माझं नाव आहे नीरज प्रवीण आव्हाड. मी नाशिक जिल्ह्यात राहतो. तर माझं मूळ गाव हे नांदगाव तालुक्यात आहे. तर मी माझी 10वी ही नाशिक कॅम्ब्रिज स्कूलमधून केली होती. त्याच्यानंतर 11वी आणि 12वी केली मी ग्लोबल पब्लिक स्कूलमधून. आणि 11वी आणि 12वी केली. माझ्या वडिलांचं नाव आहे प्रवीण हिरालाल आव्हाड. ते आता BE मेकॅनिकल इंजिनियर आहे महिंद्रा अँड महिंद्रा. आणि माझी आई सविता आव्हाड, ती आता हाऊसवाईफ आहे. माझी बहीण पण आहे, ती 9th स्टँडर्डला आहे आता. नीरज, 171 रँक आलेला आहे. कसं वाटतंय? काय फिलिंग्स काय होत्या जेव्हा तू रिझल्ट बघितला किंवा जेव्हा तू PDF ओपन केली? काय फर्स्ट ऑफ ऑल काय फिलिंग काय होत्या? फर्स्ट ऑफ ऑल तर म्हणजे सगळ्यात पहिले माझ्या वडिलांनीच ती ओपन केली होती PDF. मी तर पाहिली पण नव्हती ती, का होईल की नाही असंच होतं. त्यांचा तेव्हा फोन आला की 171 रँक आहे. सगळ्यात पहिले तर मला विश्वासच पटला नाही, म्हणजे अशी रँक पण येऊ शकते का माझी. त्याच्यानंतर पाहिलं 2-2.5 तास तर मला मी तेच पाहत होते की खरंच आहे का माझं नाव. मग थोड्या वेळाने पटायला लागली की हा नाव आलंय, मार्क्स आहे चांगले, असं थोड्या वेळाने ते समजायला लागलं. ओके. नीरज, मला सांग की इंडियन आर्म फोर्सेस जॉईन करण्यासाठी तुला इन्स्पिरेशन कोणाकडून भेटलं? इन्स्पिरेशन म्हणजे ते लहानपणापासूनच होतं माझं, की म्हणजे ते युनिफॉर्म्स पाहायचो मी आणि ते आर्म्स कॅरी करण्याचं म्हणजे ते वेगळंच होतं. माझ्या वडिलांना पण वाटायचं आणि बाकीच्या सगळ्यांनी घरच्यांना की यांनी जावा त्या फील्डमध्ये, डिफेन्स फील्डमध्ये. येस. नीरज, जनरली एक असा ट्रेंड असतो की जे NDAचे ॲस्पायरंट्स असतात त्यांचं काहीतरी फॅमिली बॅकग्राऊंड असतं. त्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कोणीतरी आजोबा म्हणा किंवा वडील म्हणा किंवा काका म्हणा, कोणीतरी डिफेन्समध्ये असतं आणि त्यानंतर विद्यार्थी म्हणतो की मला आता NDA मध्ये जायचंय किंवा NDAचा अभ्यास करायचा आहे. तर मला फॅमिली बॅकग्राऊंड जाणून घेण्यामध्ये जास्त इच्छा आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये तसं कोणी होतं का? माझ्या फॅमिलीमध्ये तर लांब पर्यंत कोणीच नाही डिफेन्समध्ये. म्हणजे खरं सांगायचं तर माझे आजोबा ते सगळे शेतकरी, इकडे पण तेच गव्हर्नमेंट सर्व्हिस आईकडचे पण. तर तसं काहीच नव्हतं की डिफेन्समध्ये. पण असं थोडी असतं की जे डिफेन्समध्ये नाही आहे तेच नाही जाऊ शकत, असं तसं काही नसतं. जर तुमच्यात क्वालिटीज आहे तर तुम्ही जाऊ शकता तिथपर्यंत. नीरज, या जर्नीमध्ये सगळ्यात मोठं रोल मॉडेल जे की तुझं जे यश मिळवलेलं आहे त्याचं ते तू कुणाला अर्पण करू इच्छितो? अर्पण करण्यासाठी तर माझी फर्स्ट ऑफ ऑल फॅमिलीच येईल, कारण की त्यांचाच सपोर्ट होता फार. माझे म्हणजे जे ग्रँडफादर होते तेच माझ्यासोबत यायचे. SSB झालं इकडे तिकडे, म्हणजे जे पण काम असेल. पॅरेंट्स पण म्हणजे त्यांचाही फार रोल होता, म्हणजे बॅग पॅक करण्यापासून तर सगळे फॉर्म्स भरणे या सगळ्यांसाठी. नीरज, स्कूल लेवल पासून तू अभ्यास केलेला होता आणि एक चांगला ॲस्पिरंट अभ्यास करण्यामध्ये होता तू. परंतु तुला असं कधी वाटलं की मी NDAचा पेपर इझिली क्रॅक करू शकतो, किंवा तू असं कधी ठरवलंस की मला NDAच द्यायचं आहे? आता NDAच द्यायचं आहे असं तर काही नव्हतं. म्हणजे मी आता कोणी जो आता प्रिपरेशन करत असेल 11th-12thला तर फक्त NDAवरच फोकस करणं म्हणजे हा नाही, त्याच्यासोबत तुम्ही दुसरे पण एक्झाम्स दिले पाहिजेत. आता मी जेव्हा 10th मध्ये होतो, माझं मॅथ्स सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट होतं. ओके. म्हणजे मॅथ्समध्ये फार चांगला स्कोर करायचो. पण 11th-12th मध्ये आलं, मला वाटायला लागलं की मी मॅथ्समध्ये तर आहेच चांगलं, तर बायोलॉजी फील्ड पण चूज करून मी गेलं पाहिजे कुठेतरी. तर मी 11th-12th माझे कोर सब्जेक्ट PCB ठेवले. मॅथ्स साइड बाय साइड करतच राहिलो मी. आणि NDAच्या काही 1.5 महिन्यापूर्वी पूर्ण डेडिकेशन मॅथ्सला दिलं. ओके ओके. नीरज, तुला या NDAच्या जर्नीमध्ये जो सपोर्ट मिळालेला आहे तो कशा पद्धतीने होता? तर सपोर्ट म्हणजे जर सक्सेस अकॅडमीचं सांगितलं तर म्हणजे हर पडावावर, म्हणजे NDAचा फॉर्म भरण्यापासून तर रिटर्न मध्ये काय सिलेबस आहे, कोणते बुक्स प्रेफर केले पाहिजे, हे सगळं म्हणजे सपोर्ट केलेलं आहे. आणि SSB साठी कर्नल संपत सरांच्या जवळ आलो तुम्ही, तर त्यांनी म्हणजे एक ब्रीफ इंट्रोडक्शन दिलं तुम्हाला की SSB काय आहे, त्यांना कसे लोक पाहिजे SSB मध्ये. तर त्याचा फार फायदा झाला होता. ओके. आणि विशाल सरांनी जे तुला मॅथच्या ट्रिक्स सांगितल्या किंवा मॅथ वगैरे शिकवलं त्याबद्दल तू काय सजेस्ट करू शकतोस? म्हणजे ते तर फार छान होतं. म्हणजे NDA मध्ये तर
जर थेअरी माहीत होणं फक्त हे म्हणजे हे नसतं, त्याच्यासाठी शॉर्ट ट्रिक्स पण फार इम्पॉर्टंट असतं. म्हणजे NDA मध्ये किंवा तुम्हाला काही 1 किंवा अर्धा मिनिटातच तो एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. ओके तर सॉल्व्ह कसं करता याच्यापेक्षा शॉर्ट ट्रिक्स फार इम्पॉर्टंट रोल प्ले करता NDA. ओके. आणि तुझं डेली शेड्यूल कसं होतं? म्हणजे अभ्यासाचं तू रात्री अभ्यास करायचा की पहाटे अभ्यास जास्त प्रेफरन्स होता? मी तर प्रेफर रात्रीच करायचा जास्त अभ्यास, पण कधी कधी पहाटे पण करायचो. म्हणजे टाईमनुसार असायचं, जेव्हा रात्री फ्री नसेल तेव्हा सकाळी अभ्यास, असं. म्हणजे तसं काही फिक्स रुटीन नसतं आपलं की असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे. जेव्हा टाइम भेटला तेव्हा अभ्यास करा, जेव्हा जे करायला वाटेल तसं तेव्हा करा. NDAच्या प्रिपरेशनमध्ये तुझे जे काही सब्जेक्ट स्ट्रॉंग असतील आणि त्याच पद्धतीने काही सब्जेक्ट तुझे वीक असतील, तर वीक सब्जेक्ट्सवरती तू कसं ओव्हरकम केलंस? तर स्ट्रॉंग सब्जेक्ट्स म्हणजे माझे तर सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे स्ट्रॉंग सब्जेक्ट्स होते. म्हणजे GATच्या पेपरमध्ये तर मला म्हणजे असं काय वाटलं नाही. आणि इंग्लिश म्हणजे माझं असं रेग्युलर प्रॅक्टिस तुम्ही करत जाशाल ना, इंग्लिशसाठी असं म्हणजे वेगळा तुम्हाला बुक घेऊन अभ्यास करायचा असं काय, रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये राहायचं इंग्लिशच्या. म्हणजे व्होकॅब्लरी झालं आपलं किंवा सेंटेन्स फ्रेमिंग, बुक्स रीड करत राहायचे, ते इंग्लिशसाठी तेवढं ठीक आहे. आणि वीक सब्जेक्टचे बोलायचं तर जे जनरल स्टडीज आपल्या आहेत, म्हणजे हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, हे सब्जेक्ट्स माझे म्हणजे फार वीक होते, कारण की मी फक्त सायन्सचा अभ्यास करायचो. तिथं मला थोडा प्रॉब्लेम आला होता. पण त्या सब्जेक्टचा मी काय, म्हणजे आता NDAची परीक्षा आहे माझी, त्याच्या 15-20 दिवस आधी थोडं मी वाचून गेलो होतो, त्याच्यामुळे थोडे 3-4 प्रश्न काय जे आले ते माझ्यातून सॉल्व्ह झाले होते. ओके. नीरज, SSB इंटरव्ह्यूसाठी तुम्ही जेव्हा गेलात, SSB इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा आता मार्क बघितले, मार्क्समध्ये खूप जास्त मार्क्स तुम्हाला SSB इंटरव्ह्यूमध्ये आलेले, तर ऑफिसर लाईक क्वालिटीज विद्यार्थ्यांच्या माइंडमध्ये खूप डाऊट असतात की बाबा रे, ह्या ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत, ह्या डेव्हलप कशा करायच्या? त्या एका दिवसात किंवा 2 दिवसात येत नाही. तर पंक्च्युअलिटी असेल किंवा लिडरशिप असेल किंवा करेज, वाट एव्हर, ज्या काही OLQs आहेत, तर तो OLQs साठी तू विद्यार्थ्यांना काय सजेस्ट करशील? OLQs बद्दल बोलायला गेलं म्हणजे ते आता ते देता की 15 OLQs आहे, पण OLQs असं काही नसतं की तुम्ही म्हणजे कोणती बुक घेशाल त्याच्यातून वाचशाल मग समजेल. किंवा कोणी म्हणतं की आता मी 11th आलो, आतापासून मी NDAचं प्रिपरेशन करेल तर मग OLQs डेव्हलप करेल. तुम्ही जेव्हा लहान आहे, जसे 8th, 9th किंवा तेव्हापासूनच म्हणजे तुमच्या वागण्यात ते डिफरन्स जाणवलं पाहिजे. म्हणजे जी भीड आहे वेगळी, त्याच्यापासून तुम्ही वेगळे दिसले पाहिजे तुमच्या बिहेवियर्स मध्ये. ते झालं. आता करेज झालं. म्हणजे करेज कसं, म्हणजे आता रस्त्यावर कोणी म्हणजे आता ऍक्सिडेंट झालाय कोणाच्या समोर, आता मेजॉरिटी लोक काय करतील, आपल्यावर पोलीस केस येईल, आपण कशाला जाऊन हेल्प करायचं. बरोबर. तो खरा करेज असतो की त्याला जाऊन आपण हेल्प करायचं, फेस केलं पाहिजे. सिच्युएशन आपल्या समोर येत आहे त्याला, म्हणजे आता काही लोक असतं ही सिच्युएशन मी नाही करू शकत, पण ज्या सिच्युएशन मध्ये तुम्ही म्हणताय की तुम्ही नाही करू शकत, तिथेच जो ती करायची कोशिश करेल तो मुलगा, तो म्हणजे ऑफिसर्स लाईक क्वालिटीज डेव्हलप करण्यात आहे. येस. SSB मध्ये असे काही क्वेश्चन्स होते का जे की तुला विचारण्यात आले, जे की तुला आता आठवत आहे, फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल किंवा कुठले क्वेश्चन्स होते जे की तू विद्यार्थ्यांना शेअर करू शकतोस? फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे त्यांनी तर जे आपण जे PIQ फॉर्म देतो त्याच्या बेसिसवरच म्हणजे ते विचारतात. आता स्पोर्ट्स मध्ये मी माझं सांगितलं होतं, बॅडमिंटन खेळतो, कबड्डी खेळतो, तर त्याच्या रिलेटेड ते क्वेश्चन्स विचारता. फेवरेट प्लेअर कोण आहे, मग त्याच्याबद्दल माहिती पाहिजे आपल्याला. आणि ओव्हरऑल SSB मध्ये ते आपलं हे चेक नाही करत की तुमचं नॉलेज किती, कारण की जे रिटर्न एक्झाम होती त्यांना कळून गेलं की हा यांना नॉलेज. तिथे तुमची पर्सनॅलिटी काय हे चेक केले जाते SSB मध्ये. इंटरव्ह्यू बेसिक क्वेश्चन असतात की तुमचं डिफरन्सेस सांगा तुमच्या फॅमिलीमध्ये, तुम्ही तुमच्या फॅमिलीला कसं हेल्प करता किंवा तुमचं योगदान काय फॅमिलीमध्ये. आता याचा आन्सर द्यायसाठी तुम्ही ते केलेलं पाहिजे. ते असं नसतं की तुम्ही बुक मधून ते वाचून आले आन्सर आणि तिथे जाऊन बोलशाल. ते तुम्हाला ऍक्च्युअली प्रॅक्टिकल करावं लागेल, तेव्हाच त्याचे तुम्हाला आन्सर देता येईल. हा, तू असं म्हणजे एक असा हटके क्वेश्चन आहे की तुझे जे फादर आहेत, जे महिंद्रा अँड महिंद्रामध्ये वर्क करतात, तर त्या पर्सनॅलिटी कडून तू कुठल्या गोष्टी शिकल्या आहेत, म्हणजे रिफ्लेक्शन तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये दिसतं, अशा कुठल्या गोष्टी तू सांगू शकतो की ते आहेत पप्पांच्या तुझ्या? ते सांगायचं म्हणजे जे आता काही क्वालिटीज आहे, म्हणजे काही लोक असतात की ते फक्त एक गोष्ट धरून पुढे चालतात, पण एकाच गोष्टीत जाताना मल्टिपल प्लॅन्स ठेवायला पाहिजे. हे नाही तर ते प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी, वर्स्ट जो केस होऊ शकतात तिथपर्यंत आपल्याला विचार करायला पाहिजे. तर ती क्वालिटी खूप मदत केली होती मला SSB मध्ये. आणि मदरचा काय रोल आहे, म्हणजे ज्या की काय म्हणतात, पडद्यामागून पूर्ण सपोर्ट असतो, सकाळपासून पहिला आवर जो सुरू होतो तिथपासून मदरचा रोल सुरू होतं, तर तू
ज्या मदर्स आहेत, जे ॲस्पायरंट्स आहेत, त्यांच्या ज्या मदर्स आहेत त्यांना डेडिकेटेड तू काय सांगू शकतो की आईचा काय रोल असतो असा? आईचा रोल तर फार असतो, म्हणजे सकाळी उठण्यापासून तर टिफिन बनवणं, पाठवणं, वॉच ठेवणं की करतोच आहे की नाही काही अभ्यास. कारण की जे टाइम असतं, म्हणजे आता जे मुलं अभ्यास करतात ते म्हणजे काही फार मोठे नसतात, तर त्यांच्यामध्ये त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं परत परत की करतोच आहे का नाही. तर त्या कामामध्ये आईचा फार रोल असतो. ओके. बेसिकली नीरज, नांदगाव तालुक्यातील तुम्ही येतात, जो की ड्राय एरिया आहे, जिथे काय इंडस्ट्रियल एरिया नाहीये. तर असा काही युथ आहे की ज्यांना असं वाटतं की बाबा रे आपण पण जायला पाहिजे, आणि पण मग मिथ आहे म्हणजे स्टुडंट्समध्ये की बाबा आपल्याला NDA मध्ये जायचं असेल तर आपल्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कोणीतरी ऑफिसर रँकला असायला पाहिजे. तर असे ॲव्हरेज स्टुडंट आहेत, ज्या ॲव्हरेज स्टुडंटला वाटतंय की मी मेहनत घेईल पण माझं झालं पाहिजे, तर मग त्या विद्यार्थ्यांसाठी तू काय सजेस्ट करशील? त्यांच्यासाठी तर फक्त एवढं सांगेल की असं काहीच नसतं की म्हणजे तुमचा बॅकग्राऊंड आहे तरच तुम्ही सिलेक्ट होईल. ते जे ऑफिसर्स बसणारे असतात ते पण एका टायमावर सिव्हिलियन बॅकग्राऊंडचे झालेले असतात. म्हणजे असे आता सगळे थोडी ना तिथं ते इंटरव्ह्यूला घेणारे त्यांचे वडील आर्मीमध्ये असेल किंवा काही, तसं काहीच नसतं. तुमच्यात जर ते 15 OLQs आहेत आणि तुम्ही रिटर्न क्वालिफाय केली तर तुम्हाला कोणीच म्हणजे थांबवू नाही शकत जाण्यासाठी अकॅडमीत. ओके. आणि आता तिथं म्हणजे लोकांचा आपण मिथ असतो की म्हणजे मला इंग्लिश येत नाही असं तसं, तर तिथं ते काहीच चेक करत नाही, तुमची क्वालिटीज काय हे चेक करता येतं ते. तर तिथं कोणी पण तुमच्यात जर क्वालिटीज असेल तर मॅटरच नाही करत की तुमचा बॅकग्राऊंड काय. प्रिपरेशनच्या थ्रू आउट जर्नीमध्ये तू स्वतःला मोटिवेट कसं ठेवलंस? मोटिवेट ठेवणं काय, जर तुम्हाला माहिती दुसरं ऑप्शन नाही तुमच्याजवळ तर ते मोटिवेशन स्वतःहूनच सेल्फ मोटिवेशनच असतं. आणि नाशिक जिल्ह्याचा जो युथ आहे, रिसेंटली तू बघितलंस की खूप सारे क्राईम्स वाढले किंवा क्राईम्सकडे मुलं जात आहे आणि रील्स चुकीच्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे. अशा युथसाठी तू एक डेडिकेटेड इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आहे, तर अशा युथला तू काय संदेश देशील? अशा युथला हे संदेश देण्यात येईल की जे चालू आहे ते काही वेळासाठी ठीक आहे, तुम्हाला वाटतं की मी खूप मोठा आहे, तर फ्युचरमध्ये तुम्ही लॉंग टर्म मध्ये पाशाल ना त्याचा म्हणजे काहीच इफेक्ट नाहीये. त्या रस्त्यावर जाऊन फक्त शेवट हा तुमचा अंतच होणार. जर तुम्हाला म्हणजे एवढंच तुम्हाला वाटतंय की तुम्ही फार स्ट्रॉंग आहे तर या डिफेन्स लाईन मध्ये तिथे दाखवा तुमचं करेज, असं रस्त्यावर फिरण्यापेक्षा. NDA जॉईन केल्यानंतर इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तर मग तू कुठलं जॉईन करणार आहेस? मी इंडियन आर्मी जॉईन करणार. आधीपासून ठरवलं होतं? हा, म्हणजे आधीपासूनच होतं ते. आर्मीचं असतंच थोडं एअरफोर्स आणि नेव्हीच्या कम्पॅरिझन मध्ये. जे आर्मीचा जो रोल आहे, म्हणजे आता एअरफोर्स आणि नेव्ही बघशाल तर ते मोस्टली शिपवर किंवा त्यांच्या एअरफोर्स वाले बेसिसवर असतं, पण जे आर्मी वाले असतात त्यांची लाईफ थोडी टफ असते. मला ते पहिल्यापासूनच होतं की थोडी ऍडव्हेंचरस लाईफ अजून पाहिजे काही, आर्मी त्याच्यासाठीच बेस्ट आहे. ऍडव्हेंचरस लाईफसाठी. ओके. नीरज, तुझ्या लाईफचा लॉंग टर्म गोल कुठला आहे तुझा? म्हणजे फ्युचरिस्टिक, म्हणजे NDA मध्ये गेल्यानंतर किंवा लॉंग लास्टिंग तुला काय सर्व करायला आवडेल? लॉंग लास्टिंग मला तर म्हणजे आतापासूनच माझं की मी NSG जॉईन करायचं, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. ओके. त्याच्या थ्रू मग पुढे पण फार पोस्ट असतात NSG मध्ये. ओके. तिथपर्यंत जायचं आहे माझं लॉंग टर्म. ओके. नीरज, डिटेलमध्ये आम्हाला ऐकायला आवडेल की डेली रुटीन तुझं कसं होतं, अर्ली मॉर्निंग तर लेट नाईट पर्यंत? अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी ऑलमोस्ट 6 वाजेच्या आसपास उठायचो मी. त्याच्यानंतर 6 to 6:30 म्हणजे मेडिटेशन किंवा योगा ते झालं ते करायचो. आणि 6:30 7:30 मी फ्रेशन अप व्हायचो, बाथ आणि ते सगळं. आणि 7:30 कोचिंगला जायचो. ऑलमोस्ट 2 o'clock पर्यंत परत येऊन जायचो मी. त्याच्यानंतर 2 to 2:30 थोडा शॉर्ट नॅप असायचा माझा. आणि 2:30 पासून कोणता पण एक सब्जेक्ट घ्यायचो मी, म्हणजे जो सब्जेक्ट वाटतो की त्याचा वेटेज फार जास्त आहे तर तो सब्जेक्ट घ्यायचा. आणि 2:30 to 4:30 तो सब्जेक्ट करायचो मी 2 hours नंतर. त्याच्यानंतर परत हाफ एन आवरचा थोडा ब्रेक घ्यायचो, त्याच्यात मग न्यूज वाचू शकता किंवा न्यूजपेपर वाचू शकता तुम्ही. आणि 5 o'clock पासून परत म्हणजे दुसरा सब्जेक्ट घ्यायचा 5 to 7. मग 7 to 7:30 थोडं फिजिकल फिटनेसवर पण आपल्याला फोकस द्यायला पाहिजे. त्यासाठी नॉर्मल जॉगिंग झालं, पुशअप्स, पुलअप्स, ते म्हणजे जे करू शकता तुम्ही त्या टाइम पिरियड मध्ये तेवढं करायचं. आणि रात्री मग जे उरलेला अभ्यास आहे तो ऑलमोस्ट 12, 12:30 किंवा कधी 1 पण वाजायचा. एक्झामच्या वेळेस तर 2, 2:30, 3 पर्यंत गेलेला आहे तो टाइम. ओके. नीरज, घेऊ पुढचं. नीरज, मोबाईल बघितला किंवा इंस्टाग्राम बघितलं किंवा सोशल मीडिया बघितलं, यामध्ये खूप सारा युथ आता अट्रॅक्ट होतो त्याकडे.
तुला नाही असं कधी वाटलं की कसं वापरायला पाहिजे किंवा ज्युडिशियस यूज तू सोशल मीडियाचा असेल किंवा मोबाईलचा कसा केलास? सांगायचं तर 12th पर्यंत माझा मोबाईल फोनच नव्हता. मी तो Okay. छोटा जिओचा फोन असायचा तो वापरायचो. हम्म. तर सोशल मीडिया पासून मी 12th पर्यंत फार लांब होतो. म्हणजे सोशल मीडियावर मी 12 झाला, एनडीएचा रिझल्ट आला त्याच्यानंतर आलेलो आहे. ओके. म्हणजे त्याचा पण फार इम्पॉर्टंट होता किंवा जे सोशल मीडियामध्ये तुम्ही जाता, आता रील्स तुम्ही पाहायला घेता तर एक रील गेली, 2 रील गेली, अर्धा 1 तास ते कळत पण नाही कसा कळत निघून नाही जातो. टाइम कसं गेला. तर तोच म्हणजे जेवढं त्याला अवॉइड करता येईल तेवढं तुम्ही तुमच्या सक्सेसकडे जवळ जाशाल. ओके. तर नीरज, आता नेक्स्ट तुझं काय असेल की ट्रेनिंग सेंटरमध्ये जाणं किंवा ते कधीपर्यंत? आता जॉईनिंग लेटर येईल एखाद महिन्यात. डिसेंबर एंडिंग पासून ते स्टार्ट करता बोलवणं. Okay. म्हणजे जॅन होऊन जातो 1 जॅन. हम्म. तू आता जे एनडीएचे ऍस्पिरंट्स आहेत त्यांना लास्ट एक काय मेसेज देऊ शकतोस? मेसेज एवढाच आहे की म्हणजे ही एक्झाम म्हणजे असं लोकांना वाटतं की फार टफ आहे. म्हणजे आता याच्यापेक्षाही टफ एक्झाम आहे, मग तिथं पण लोक बोलतात की फार टफ आहे. टफनेसचे काही लिमिटच नसते की म्हणजे किती टफ असू शकते Yes. कोणती एक्झाम. ते आपण आपल्या माइंडमध्ये बनवले की एक्झाम फार टफ आहे, हे होऊ शकत नाही, किंवा SSB मध्ये ते आपले नाही आहे ती पर्सनॅलिटी, आपण नाही जाऊ शकत. ट्राय केलं तर सगळं होऊ शकतं. म्हणजे असं काहीच नाही की नाही केलं. आता मी एनडीए क्रॅक केली, आता मला वाटतंय की एनडीए काहीच नाही, म्हणजे याच्यापेक्षा मोठ्या परीक्षा आहे दुनियामध्ये. Yes, yes. तर ते हर टाइम पिरियडवर चेंज होत जातं. आता जी 11th तुम्ही वाटत असेल त्यांना एनडीए फार टफ आहे, एकदा तुम्ही ती पण क्रॅक करशाल तर वाटेल युपीएससी फार टफ आहे, ती क्रॅक करशाल त्याच्यानंतर अशा अजून काही एक्झाम आहे ते फार टफ आहे. तर ते म्हणजे काही लिमिटच नसते त्यांची. Yes, toughness ची. yes. तर पॉसिबल आहे ते सगळं. तू फर्स्ट टाइम जेव्हा कर्नल सरांना, संपत सरांना जेव्हा भेटलास त्या पर्सनॅलिटीकडे बघून तुला काय वाटलं? म्हणजे कर्नल सरांना तर सगळ्यात पहिले वाटलं की एकदम म्हणजे ही चिल पर्सनॅलिटी Yes, काफी. म्हणजे yes. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं जास्त प्रेशर नाही घेतलं पाहिजे आणि ते मला फार आवडलं होतं. म्हणजे प्रेशर घेऊन काय होणार तुमचं? Yes, थोडी ना yes. काही होणार आहे. Yes, बरोबर. आणि त्यांचं एक वाक्य होतं की SSB मध्ये परफेक्ट हे काहीच गोष्टी Yes, नसतात. बरोबर. सगळ्यांसाठी वेगवेगळे परफेक्शनची डेफिनेशन आहे. कोणाची पर्सनॅलिटी वेगळी असू शकते, कोणाची वेगळी. तर ते त्यांचं जे डेली रुटीन आहे त्याच्यात ते परफेक्शन आहे का त्यांचं ते चेक करतात. ते मला फार आवडलं होतं सरांचं. नीरज, तू पहिल्यांदा जेव्हा सक्सेस मध्ये आलास तर तुला काय फिलिंग काय होती? आणि आता जे पास आउट झालेलं आहे तर त्यानंतरची फिलिंग कशी आहे? आलो होतं तेव्हा म्हणजे हेच म्हणत होतं की आपल्याजवळ अजून काही नाहीये, तर मेहनत करत राहायची, पुढे विश्वास ठेवायचा सिस्टीम मध्ये. जे सांगताय तेच बरोबर आहे, Yes. पुढे चालत जायचं. आणि आता ते वाटतंय की जे विचार करत होतो ते आहेच बरोबर आहे. टीचर्स बद्दल काय सांगशील सक्सेसच्या? टीचर्स बद्दल तर म्हणजे फार छान होतं. म्हणजे वेळोवेळी सांगत गेली की काय असतं, काय म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे, कुठे इम्प्रूव्हमेंट पाहिजे. स्पेशल थँक्स टू गुलाब सर, किरण सर, त्यांनी पण फार मोटिवेट करत राहिले होते. तर हे होते नीरज आव्हाड, ज्यांनी ऑल इंडिया रँक 171 मिळवलेला आहे. आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि ग्रामीण भागातून एक विद्यार्थी येतो, अभ्यास करतो आणि आपलं यश संपादित करतो. तर मित्रांनो, नीरज सोबत गप्पा करून खूप छान वाटलं. नवीन ज्या अपडेट्स असतील किंवा नीरजकडून अजून काही इन्फॉर्मेशन असेल किंवा स्टडी पॅटर्न बद्दल किंवा अभ्यास कसा केला याबद्दल जे पुढचे डाऊट्स असतील ना, तुम्ही ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नीरज सोबत कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि नीरज तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. जय हिंद.